Hello students, myself Dinesh and welcome to the next part of refraction of light chapter. आणि या चॅप्टरचा शेवटचा पार्ट असेल. या व्हिडिओमध्ये आपण पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर जे दोन प्रॉब्लेम्स आहेत, सॉल्व्ड प्रॉब्लेम्स, ते सुद्धा थोडक्यात एक डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर हा चॅप्टरचा लास्ट व्हिडिओ आहे. इतरसुद्धा व्हिडिओज पाहण्यासाठी जस्ट यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये चॅप्टरचं नाव टाईप करा आणि पुढे फ्री कोचिंगवाला म्हणून टाईप करा. तुम्हाला इतर व्हिडिओजसुद्धा चॅप्टरचे मिळून जाणार. ठीक आहे. तर टॉपिक बघाल तर टॉपिक आहे की पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. आपला जो चॅप्टर चालू आहे तो आहे रिफ्रॅक्शन. ठीक आहे. चॅप्टरचं नाव रिफ्रॅक्शन आहे, परंतु आपण स्टडी काय करणार आहोत इथे बघा, रिफ्लेक्शन. ओके. तर इथे बघा आपल्याला जे रिफ्लेक्शनचे मग दोन यात मेन गोष्टी पाहायच्या आहेत, ते म्हणजे पार्शियल रिफ्लेक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. टॉपिकच तो आहे पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजे रिफ्लेक्शन त्यातल्या दोन गोष्टी, एक तर पार्शियल रिफ्लेक्शन आणि दुसरं म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. आणि त्यानंतर याच्यावर बेस्ड एक अप्लिकेशन, ते म्हणजे रेनबो कसा काय फॉर्म होतो, तर ते सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे नेक्स्ट. आणि त्यानंतर ते प्रॉब्लेम्स बघू आपण, सॉल्व्ड एक्झाम्पल्स. ठीक आहे. तर मग सर्वात आधी आपण बघूया की पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजे काय. ओके. आणि त्यानंतर बघू टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. सो जसं की ते शब्द झाला आहे बघा पार्शियल. तर पार्शियल याचा अर्थ काय होतो की अंशतः एखादी गोष्ट होणे. ओके. अंशतः किंवा काही प्रमाणात किंवा थोड्या प्रमाणात. ठीक आहे. थोड्या प्रमाणात एखादी गोष्ट होणे म्हणजे त्याला म्हणतात पार्शियल. आता इथे शब्दाला आहे बघा रिफ्लेक्शन, म्हणजे इथे जे रिफ्लेक्शन होणार आहे ते पार्शियल होणार आहे. ओके. पार्शियल म्हणजे काही प्रमाणात रिफ्लेक्शन होणार आहे आणि काही जो उरलेला भाग आहे लाईटचा तो मग रिफ्रॅक्शन होणार आहे त्यात. ठीक आहे. कसं आहे समजा, आता रिफ्लेक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, समजा हा जर एखादा सरफेस असेल हॉरिझॉन्टल आणि इथून हा जर नॉर्मल असेल त्या सरफेसचा. ठीक आहे. मग इथून जर समजा हा जर लाईट रे जर इथे इन्सिडेंट होत असेल, ओके, तर रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे. बरोबर. रिफ्लेक्शन म्हणजे काय, तो जो लाईट रे आहे तो इथून असा परत जायला पाहिजे. ठीक आहे. या डायरेक्शननी. बरोबर. म्हणजे हे काय झालं मग, रिफ्लेक्शन झालं. बरोबर. परंतु असेही काही मीडियम आहे किंवा काही सरफेसेस आहे की ज्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की जर एखादा इन्सिडंट रे जर त्यावर, इन्सिडंट लाईट जर त्यावर आला आणि तो इन्सिडंट झाला, लाईट जर इन्सिडंट झाला, तर तो रिफ्लेक्शन तर होतंच, परंतु सोबतच त्याचं रिफ्रॅक्शन देखील होतं. ओके. हे झालं आहे त्याचं रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर एखादा लाईट सिम्पली जिथे हे झालं आहे तो तिथून बाउन्स बॅक होणार. बरोबर. ज्या मीडियमवर तो इन्सिडेंट झाला आहे तिथून बाउन्स बॅक म्हणजे रिफ्लेक्शनसुद्धा होत आहे. आणि रिफ्रॅक्शन म्हणजे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये. हा बघा, हा लाईट मग एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये गेला आहे आणि त्याची डायरेक्शनसुद्धा चेंज झाली आहे. ठीक आहे. म्हणजे रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित होतात, ओके, म्हणजेच काय, तर लाईट पूर्णपणे त्याचं रिफ्लेक्शनसुद्धा होत नाही, तर पूर्णपणे त्याचं रिफ्रॅक्शन देखील होत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी अंशतः होतात, काही थोड्या प्रमाणात होतात. रिफ्लेक्शन देखील थोड्या प्रमाणात होतं, तर बाकी जो लाईट आहे त्याचं रिफ्रॅक्शन होतं. ओके. म्हणजे इन्सिडंट लाईटचं थोड्या प्रमाणात किंवा काही प्रमाणात अंशतः रिफ्लेक्शन होतं आणि अंशतः रिफ्रॅक्शन होतं. ओके. थोडा लाईट इकडे जातो आणि थोडा लाईट इकडे येतो. ठीक आहे. तर त्यालाच म्हणतात मग पार्शियल रिफ्लेक्शन. ओके. म्हणजे इथे जे रिफ्लेक्शन होत आहे लाईटचं हे पार्शियली होत आहे, कम्प्लीट रिफ्लेक्शन होत नाही. ठीक आहे. थोड्या प्रमाणात होत आहे रिफ्लेक्शन, सो त्याला म्हणतात मग पार्शियल रिफ्लेक्शन. ओके. तर याची मग डेफिनेशन बघायचं झालं तर काय होणार की वेन लाईन एंटर्स अ रेअरर मीडियम फ्रॉम ए डेन्सर मीडियम इट गेट्स पार्शियली रिफ्लेक्टेड. ठीक आहे. म्हणजे जेव्हा लाईट एखाद्या रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जातो, डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये. ठीक आहे. त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे रिफ्लेक्शन, पार्शियल रिफ्लेक्शन होतं, हे खूप सारे मटेरियल्स आहेत की ज्यांच्यामध्ये पार्शियल रिफ्लेक्शन होतं. म्हणजे असे खूप सारे, साधं वॉटर जरी बघितलं किंवा एखादा ग्लास जरी बघितला तरी त्यात देखील पूर्णपणे रिफ्लेक्शन, हे टोटल रिफ्लेक्शन होत नाही, पूर्णपणे रिफ्लेक्शन होत नाही. म्हणजे जेवढं लाईट आला तेवढंच पूर्णपणे परत जात नाही, तर त्यात काही परत जातो तर काही रिफ्रॅक्ट होतो. ओके. म्हणजे पार्शियल रिफ्लेक्शन जे आहे ते असे खूप साऱ्या मटेरियल्स आहेत की ज्यांच्यामध्ये पार्शियल रिफ्लेक्शन होतं. ओके. त्यात होतं काय की जेव्हा लाईट एंटर्स रेअरर मीडियम फ्रॉम ए डेन्सर मीडियम. ओके. म्हणजे हा जर समजा वरचं असेल डेन्सर मीडियम. ओके. डेन्सर कुठले असू शकतं मग, वॉटर, ग्लास, ठीक आहे, प्लास्टिक,
इतर जे कुठलं असेल ते, तर तिथून जर डेन्सरमधून जर रेअरर मीडियममध्ये येत असेल, ओके, तर जो लाईट आहे तो पार्शियली रिफ्लेक्ट होतो, पार्शियली रिफ्लेक्टेड, ओके, पार्शियली रिफ्लेक्ट होतो. ठीक आहे, म्हणजेच काय होतं की काही पार्ट जो आहे तो रिफ्लेक्ट होतो आणि तेच पुन्हा परत डेन्सर याच्यात परत येतो. म्हणजे काही, हा बघा, हा डेन्सरमधला रिफ्लेक्ट होऊन परत डेन्सर मीडियममध्ये आला आहे. ठीक आहे, तर याला म्हणतात पार्शियल रिफ्लेक्शन. ओके, सो ही याची डेफिनेशन आहे. आणि जो उरलेला भाग आहे म्हणजे रेस्ट ऑफ लाईट, उरलेला भाग तो रिफ्रॅक्ट होतो. ओके, आणि रेअरर मीडियममध्ये जातो. ओके, याचं मग रिफ्लेक्शन झालं आहे बघा, आणि हा रेअरर मीडियममध्ये आला आहे. सो ही आहे पार्शियल रिफ्लेक्शनची डेफिनेशन. ओके, सो पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजे सिम्पली लाईट पूर्णपणे रिफ्लेक्ट होत नाही, तर काही प्रमाणात रिफ्लेक्ट आणि काही प्रमाणात रिफ्रॅक्ट देखील होतो. सो दॅट इज पार्शियल रिफ्लेक्शन. ओके, आता हाच पार्शियल रिफ्लेक्शनचा कन्सेप्ट यूज करून आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय आहे ते बघणार आहोत. ठीक आहे, सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन देखील जे आहे, जसं की याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येतं आहे, तेच इथे सुद्धा होणार आहे. हे सुद्धा अगेन रिफ्लेक्शनच आहे बघा. ठीक आहे, रिफ्लेक्शनच आहे, परंतु इथे पूर्णपणे रिफ्लेक्ट होणार नाही, तर इथे इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे. ओके, टोटल तर होणार पूर्णपणे, जसं लाईट आला तेवढाही जाणार, परंतु तो इंटरनली जाणार. कसं काय, तर ते आता इथे आपण बघणारच आहोत. ओके, यासाठी सिम्पल तुमच्या पुस्तकात जी डायग्राम दिली आहे त्यावरूनच आपण समजून घेणार आहोत. ओके, हे बघा, इथे आहे वॉटर, हे मीडियम. आता हे जे मीडियम आहे ते आहे डेन्सर मीडियम, बरोबर, वॉटर, आणि वरचं आहे एअर. सो एअर आहे रेअरर मीडियम, बरोबर. म्हणजे इथे बघा, जो लाईट आहे हा आहे लाईट सोर्स. ठीक आहे, मग इथून निघणारा जो लाईट आहे तो बघा डेन्सरमधून रेअररमध्ये जातो आहे. म्हणजे काय होणार, तर इथे पार्शियल रिफ्लेक्शन होणार. ठीक आहे, हे तर कन्फर्म आहे, पार्शियल रिफ्लेक्शन होणार. म्हणजेच काय होणार की हा जो लाईट रे इथून निघला आहे बघा पहिला, हा बघा, हा अर्धा लाईट रे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये गेला आहे, म्हणजेच हा काय झाला, रिफ्रॅक्शन झाला आहे. सो हा आहे रिफ्रॅक्टेड रे. आणि तेच बघा काही पार्ट याचा इकडे परत आला आहे. ठीक आहे, तर हा झाला मग रिफ्लेक्टेड रे, बरोबर. हा याचं रिफ्लेक्शन झालं आहे. सो हा आहे मग रिफ्लेक्टेड रे. म्हणजेच काय, डेन्सरमधून रेअररमध्ये जातं आहे, म्हणून याचं झालं पार्शियल रिफ्लेक्शन. ठीक आहे, काही भाग जो आहे तो रिफ्रॅक्ट झाला, तर काही भाग रिफ्लेक्ट झाला. ओके, आता इथे बघा, जर मी हा जो लाईट सोर्स आहे, ऑब्व्हियसली ते जे रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्टेड रे आहे ते जसे जवळ येणार. का बरं येणार, कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा लाईट डेन्सरमधून रेअरर मीडियममध्ये जातो, ठीक आहे, डेन्सर मीडियममध्ये लाईटची जी स्पीड असते ती असते कमी. ठीक आहे, स्लो असते, तर तेच रेअरर मीडियममध्ये स्पीड हाय असते किंवा खूप जास्त असते. ओके, त्यामुळे जेव्हा लाईट डेन्सरमधून रेअरर मीडियममध्ये जातो तेव्हा काय होतं, हाय स्पीडमुळे तो अवे फ्रॉम नॉर्मल बेंड होतो. ठीक आहे, हे आपण शिकलो आहे. सो हा आहे मग नॉर्मल. ठीक आहे, मग हा जो लाईट रे आहे तो ॲक्च्युली जायला कसा हवा, असा जायला हवा, बरोबर आहे, परंतु तो डेन्सरमधून रेअररमध्ये जात असल्यामुळे तो अवे फ्रॉम नॉर्मल बेंड होणार. मग हा नॉर्मल असल्यामुळे हा अवे इथून जायला पाहिजे, परंतु इथून जाणार तो, म्हणजे तो अवे बेंड होणार. ठीक आहे, त्यामुळे जसजसं मग हा लाईट रे इथून आपण दूर पाठवू, इथून बघा असं दूर पाठवू, तर काय होणार, हा लाईट रे ह्या जो नॉर्मल आहे त्यापासून आणखी दूर जाणार, आणखी जास्त तो बेंड होणार, बरोबर. मग बघा, आता हा पार्शियली रिफ्लेक्टसुद्धा होत आहे, पार्शियली रिफ्रॅक्टसुद्धा होत आहे, दोन्ही गोष्टी इथे होत आहे. ठीक आहे, आणि हा रे जो सुद्धा आहे तो सुद्धा नॉर्मलपासून अवे होत आहे, बेंड. ठीक आहे, मग असं करता करता तुम्ही एका अशा पॉईंटवर याल की हा जो लाईट रे आहे हा दूर बेंड होता एक असा येणार की हा पूर्णपणे कम्प्लिटली जो सरफेस आहे त्याला परपेंडिक्युलर बेंड होणार. ओके, होत काय आहे बघा, हा नॉर्मल अवे बेंड होत असल्यामुळे तो इकडे होत आहे. हा बघा इथे आहे, नंतर थोडा झुकला आहे इकडे, नंतर इथे काही अंतरानंतर तो पूर्णपणे याला असा हॉरिझॉन्टल म्हणजे पॅरलली तो पूर्णपणे असा झुकणार. तर तेच खालचा जो रेसुद्धा आहे तो सुद्धा बघा इकडे झुकत चालला आहे, हा पुन्हा झुकला. तर असा एक पॉईंट येणार की तुम्ही जसजसं हा रे पुढे हे करत जाल, पुढे त्याला या सरफेसवर इन्सिडेंट करत जाल, तसतसं हा जो रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रे आहे दोन्ही त्या सरफेसला पॅरलल म्हणजे जवळ येणार, आणि असा एक पॉईंट येणार की तिथे पूर्णपणे त्या सरफेसला ते पॅरलल होणार. ठीक आहे, ओके, म्हणजे काय झालं आहे बघा, हा जो आय आहे रिफ्रॅक्टेड जो अँगल आहे त्याच्यासाठी जो रिफ्रॅक्टेड अँगल असणार. ठीक आहे, आता अवे बेंड झाल्यामुळे हा जास्त असणार आयपेक्षा, बरोबर. तर असा एक इन्सिडंट अँगल तुम्हाला भेटणार की जेव्हा हा रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रे
ठीक आहे. हे दोन्ही रेज काय होणार की पूर्णपणे या सरफेसला पॅरलल होणार. ओके. मग असा जो अँगल आहे की ज्या अँगलला हे दोन्ही रे सरफेसला पॅरलल होतात किंवा म्हणजे त्याला समांतर होतात त्या सरफेसला, तर त्याच्या अँगलला म्हणतात क्रिटिकल अँगल. ओके. इथे बघा हा रिफ्लेक्टेड रे नाही आहे, हा रिफ्रॅक्टेड रे आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे, रिफ्रॅक्टेड रे. ओके. हा रिफ्रॅक्टेड रे आहे कारण लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो आहे. ठीक आहे. बरं, तुम्ही तर इथपर्यंत आले की तुम्हाला आता असा एक अँगल भेटला आहे की जिथे पूर्णपणे दोन्ही याला समांतर झाले. परंतु तुम्ही पुढे सुद्धा आणखी हा लाईट रेसुद्धा आहे तो जो दूर दूर तुम्ही त्याला आणखी इन्सिडेंट करत गेले. मग अशावेळी काय होणार की ते दोन्ही रे जवळ येणार इथे. आणि असं ऑब्झर्वेशन झालं की म्हणजे असं दिसून आलं की जेव्हा आपण ह्या इन्सिडंट रेला आणखी दूर त्यापेक्षाही इन्सिडंट करू, ओके, त्या सरफेसच्या बाउंड्रीवर, तर तो रे आहे तो बाहेर जाण्याऐवजी म्हणजेच काय होणार, रिफ्रॅक्शन होण्याऐवजी तो पूर्णपणे इंटरनली रिफ्लेक्ट होतो. म्हणजे त्याचं फक्त रिफ्लेक्शन होणार तर रिफ्रॅक्शन होणार नाही, फक्त रिफ्लेक्शन होणार. ओके. म्हणजे तो आता काय होतं, त्याचा पार्शियल होत आहे का, म्हणजे अंशतः होत आहे का रिफ्लेक्शन, नाही, तर कंप्लीट रिफ्लेक्शन होत आहे म्हणजेच टोटल. बरोबर. परंतु हे जे रिफ्लेक्शन होत आहे ते इंटरनल म्हणजे एकाच मीडियममध्ये होत आहे. हा वॉटर किंवा जो आपला डेन्सर मीडियम होता त्याच मीडियममध्ये होत आहे, ते बाहेर होत नाही आहे, त्याच मीडियममध्ये होत आहे, म्हणजे इंटरनल होत आहे, आतमध्ये होत आहे. आणि टोटल होत आहे पूर्णपणे, जेवढा लाईट इथे इन्सिडेंट झाला तेवढाही इकडे येतो आहे. सो म्हणून याला म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. सो याला एक समराईज करू किंवा बेसिकली होत काय आहे इथे ते लक्षात घ्या. आता आपण बघितलं आहे की जेव्हा लाईट एखाद्या डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये जातो तेव्हा तो पार्शियली रिफ्लेक्ट आणि रिफ्रॅक्टेड होतो. ओके. सो हा आहे मग एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये गेलेला रिफ्रॅक्टेड रे आणि हा आहे रिफ्लेक्टेड रे. ठीक आहे. आणखी काय होतं की हा जो अँगल आय आहे त्याच्यापेक्षा आय हा मोठा असणार. का बरं, कारण लाईट जो रे आहे तो डेन्सर मीडियममधून रेअररमध्ये जातो आहे. रेअररमध्ये स्पीड जास्त असल्यामुळे हा जो रे आहे तो नॉर्मलपासून अवे बेंड होणार म्हणजे दूर बेंड होणार. ओके. ठीक आहे. म्हणजे इथे आर जो असणार तो आयपेक्षा मोठा असणार. बरोबर. आर इज ग्रेटर दॅन आय. बरोबर. मग समजा तुम्ही आय जर वाढवत गेला म्हणजे हा जो लाईट आहे नॉर्मलपासून, हे बघा इथे आय वाढणार, इथे आय आणखी वाढणार, इथे आय आणखी वाढणार. बरोबर. अँगल वाढत आहे तुम्ही बघू शकता. मग त्यानुसार आरसुद्धा वाढायला पाहिजे. बरोबर आहे, कारण आर इज ग्रेटर दॅन आय. सो मग आर वाढणार म्हणजेच काय होणार, तो जो रे आहे तो आणखी अवे जाणार. बरोबर. ह्या नॉर्मलपासून आणखी अवे जाणार. तसंच हा जो रिफ्लेक्टेड रे आहे तो सुद्धा अवे जाणार. म्हणजेच काय होणार, हे दोघेही या जो सरफेस आहे हॉरिझॉन्टल त्याच्या जवळ जाणार. ओके. सो जसजसं तुम्ही हा अँगल इथून म्हणजे हा लाईट रे इथून जसजसं दूर तुम्ही इन्सिडंट कराल तसतसे दोन्ही रे जवळ येणार आणि फायनली तुम्हाला असा एक अँगल भेटणार इन्सिडंट अँगल की ज्यासाठी हे दोन्ही रे ह्या सरफेसला पॅरलल असणार. ओके. म्हणजे त्याच्यासाठी जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे तो असणार 90 डिग्री. ओके. म्हणजेच तुम्हाला असा एक अँगल भेटणार इन्सिडंट अँगल की ज्या अँगलवर तुम्ही जर लाईट इन्सिडंट केला तर तुम्हाला जो रिफ्रॅक्टेड अँगल आहे तो 90 डिग्रीचा भेटणार. बरोबर. 90 डिग्रीचा. ओके. तर तो जो इन्सिडंट अँगल आहे त्याला म्हणतात मग क्रिटिकल अँगल. ठीक आहे. त्याला म्हणतात क्रिटिकल अँगल किंवा अँगल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके. असं सुद्धा म्हणतात, परंतु मोस्टली क्रिटिकल अँगल म्हणतात. ओके. ज्याच्यासाठी आरची जी व्हॅल्यू असते ती असते 90 डिग्री. ओके. आणि मग ह्याच राईट रेला जर तुम्ही पुन्हा आणखी पुढे जर इन्सिडंट करत गेला जास्त आयसाठी तर अशावेळी काय होतं, तो जो लाईट रे आहे तो पूर्णपणे टोटली इंटरनली रिफ्लेक्ट होतो. रिफ्लेक्शन तर होतं, एकाच मीडियममध्ये आहे, रिफ्लेक्शन होणार, परंतु एकाच मीडियममध्ये होतं आहे म्हणजे इंटरनल आणि पूर्ण लाईटचं होतं आहे म्हणून टोटल. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके. म्हणजे आता पार्शियल आणि टोटलमध्ये काय फरक आहे तर पार्शियल इथे दोन्हीही गोष्टी होतात, रिफ्लेक्टही होतो आणि रिफ्रॅक्टही होतो, परंतु टोटलमध्ये फक्त रिफ्लेक्शन होतं. ओके. आणि तेही इंटरनल. ठीक आहे. सो आय थिंक आता पार्शियल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके. मग आता इथल्या इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या आहेत त्या लक्षात घेऊन घ्या. बघा, ॲज लाईट गोईंग फ्रॉम डेन्सर टू रेअरर इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. जसं लाईट डेन्सर टू रेअरर हे आपण बघितलं, याआधीच बघितलं आहे आपण हे सर्व. ओके. त्यामुळे ते जर तुम्हाला माहीत नसेल तर काही खरं नाही. ओके. सो इथे आपण बघितलं आहे बघा, लाईट जर रेअररमधून डेन्सरमध्ये जात असेल तर तो टुवर्ड्स नॉर्मल, तर तेच डेन्सरमधून रेअररमध्ये जात असेल तर तो बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. ठीक आहे. हे आपण बघितलं आणि हे माहीत असायला पाहिजे आत्तापर्यंत तुम्हाला.
सो इथे सुद्धा डेन्सर टू रेअरर जात आहे, त्यामुळे लाईट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, हा अवे जाणार बरोबर, म्हणजे आर हा आयपेक्षा ग्रेटर असणार. ठीक आहे. ओके. सो त्यानंतर हे सर्व तुम्हाला दाखवलं आहे. इफ वी इन्क्रीज आय, जर आपण आय वाढवत गेलो म्हणजे हा रे जो आहे तो आणखी दूर असा यावर इन्सिडेंट करत गेलो तर आरसुद्धा वाढणार. ओके. आणि त्यामुळेच काय होणार, कशानुसार, स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनुसार. ओके. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कॉन्स्टंट असणार त्यासाठी. ठीक आहे. मग तुम्ही वाढवत जर गेला आय तर असा तुम्हाला एक पर्टिक्युलर आयची व्हॅल्यू भेटणार, की ज्यासाठी आरची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल असणार 90 डिग्रीच्या. सो इथे मग दिस व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. तर ही जी आयची व्हॅल्यू आहे तिला क्रिटिकल अँगल म्हणतात आणि त्याला आय सीने रिप्रेझेंट करतात. ओके. आय सी. ओके. म्हणजे क्रिटिकल अँगल, ज्या अँगलला आपण लाईटला इन्सिडेंट केलं आहे, आय सी म्हणजे क्रिटिकल अँगल. सो फॉर ए पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आर वी गेट अ व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स 90 इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. तर तो झाला क्रिटिकल अँगल. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि मग यातला तुम्ही आणखी जर वाढवत गेला तर अशा वेळी काय होणार, आय इज ग्रेटर दॅन आय सी. उलट होतं आहे बघा. मग आय जो आहे तो ग्रेटर आय सीपेक्षा, म्हणजे आणखी तुम्ही वाढवत गेला क्रिटिकल अँगलपेक्षा, आणखी तुम्ही म्हणजे रे दूर इन्सिडेंट करत गेला, वाढवत गेला, तेव्हा होतं मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. सो द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लार्जर दॅन 90 डिग्री. ओके. फॉर अँगल्स ऑफ इन्सिडंट लार्जर दॅन क्रिटिकल अँगल, म्हणजे आय जर आय सीपेक्षा तुम्ही ग्रेटर केला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा 90पेक्षा जास्त असणार. मग बरोबर आहे. जसं आय सी वाढणार तसं आर वाढत आहे. मग तुम्ही आणखी वाढवलं आय सीपेक्षा जर आहे तर ऑब्व्हियसली आरसुद्धा वाढायला पाहिजे, मग तो 90पेक्षाही जास्त येणार, म्हणून हा लाईट रे इकडे बेंड होतो ह्याच मीडियममध्ये. ठीक आहे. सो सच लाईट रे रिटर्न्स इन द डेन्सर मीडियम. ओके. ॲज शोन इन फिगर. ठीक आहे. सो मग ही आहे डेफिनेशन इथून, की ऑल द लाईट गेट्स रिफ्लेक्टेड बॅक इन टू डेन्स मीडियम. दिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. सो इथून होणार बेसिकली, फॉर अँगल ऑफ इन्सिडंट लार्जर दॅन क्रिटिकल अँगल, द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लार्जर दॅन 90 डिग्री अँड लाईट रेज रिटर्न टू द डेन्सर मीडियम एवढंच लिहा. सो डेन्सर मीडियम, दिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. ओके. आता क्रिटिकल अँगलला काढण्यासाठी तुमच्याकडे जो फॉर्म्युला आहे तो हाच असणार, तो म्हणजे जो स्नेल्स लॉ आहे तोच. काय तर बघा, एन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड. ठीक आहे. इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. आता हा झाला तुमचा फर्स्ट मीडियम ज्यातून लाईट रे जातोय तो. ठीक आहे. हा तुमचा खालचा डेन्सर म्हणजे फर्स्ट, आणि हा झाला तुमचा सेकंड मीडियम. सो फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम इज साइन आय अपॉन साइन आर. सो हा साइन आय अपॉन साइन आर. ठीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे की आय काय आहे, क्रिटिकल अँगलची व्हॅल्यूसाठी आरची जी व्हॅल्यू आहे ती आहे 90 डिग्री. मग आरची व्हॅल्यू इथे 90 डिग्री पुट करा. मग साइन 90 पुट केलं तुम्ही, साइन 90ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. सो याच्या जागी होणार 1. सो साइन आय अपॉन 1 म्हणजे साइन आय. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फक्त आयवर डिपेंड असणार की किती असणार ते. ओके. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढणं मग इथे सोपी होऊन जातं. ठीक आहे. ओके. तर आता आपण पाहणार आहोत की रेनबो कसा काय फॉर्म होतो. ठीक आहे. रेनबो प्रोडक्शन. ओके. सो आता हा रेनबो जो फॉर्म होतो तो बेसिकली 3 इफेक्ट्समुळे होतो. ओके. 3 इफेक्ट्स याचे कंबाईन होऊन एक रेनबो फॉर्म होतो. म्हणजे रेनबो फॉर्म होण्यासाठी बेसिकली लाईटचे जे 3 इफेक्ट्स आहेत जे आपण शिकलो याआधी ते त्यांच्या अप्लिकेशनमुळे, ओव्हरऑल अप्लिकेशनमुळे रेनबो फॉर्म होतो. म्हणजे रेनबो फॉर्म होण्याची प्रोसेस जी आहे ती दिसते तेवढी सिम्पल नाही. ठीक आहे. यात 3 प्रोसेस इन्व्हॉल्व होतात, इफेक्ट्स इन्व्हॉल्व होतात. कुठले तर पहिला आहे डिस्पर्शन, दुसरा आहे रिफ्रॅक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता ह्या तिन्ही गोष्टी आपण डिस्कस केल्या आहे. ठीक आहे. डिस्पर्शन याच्या मागचाच टॉपिक, तो जर तुम्ही बघितला नसेल तर आधी तो बघून घ्या. त्याच्यासाठी सिम्पली यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा आणि त्यापुढे फ्री कोचिंगवाला म्हणून टाईप करा, तुम्हाला व्हिडिओ मिळणार. ओके. मग डिस्पर्शन काय आहे तर ते, त्यानंतर रिफ्लेक्शनसुद्धा होतं इथे, रिफ्रॅक्शन ते सुद्धा आपण शिकलो आहे, आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट ते आत्ताच आपण इथे बघितलं आहे. ओके. ठीक आहे. आता मग ह्या तिन्ही गोष्टी इथे एक रेनबोच्या प्रोडक्शनमध्ये युजफुल आहे. तिथे त्यांच्या तिन्ही प्रोसेसच्या ओव्हरऑल इफेक्टमुळे रेनबो फॉर्म होतो. ठीक आहे. कसा काय तर ते आता बघणार आहोत आपण. ठीक आहे. सर्वात आधी तर ह्या प्रोसेसेस म्हणजे नेमकं काय आहे ते एकदा लक्षात घेऊ आणि त्यानंतर इथे येऊ.
डिस्पर्शन म्हणजे काय, तर ते आपण याआधीच इथे डिस्कस केलं आहे. डिस्पर्शन म्हणजे काय, तर जो लाईट आहे मेन तो इन्सिडेंट होणार एखाद्या मीडियमवर आणि तो त्याचे जे कंपोनंट कलर्स आहे त्यामध्ये डिस्पर्स होणार किंवा सेपरेट होणार, स्प्लिट होणार. ठीक आहे. जो मेन लाईट म्हणजे इथे सनलाईट असणार, रेनबोमध्ये सुद्धा सनलाईट, तर तो जो लाईट एखाद्या मीडियममध्ये आदळणार किंवा इन्सिडेंट होणार तर तो त्याच्या कंपोनंट कलरमध्ये म्हणजे ह्या 7 विबजोर कलरमध्ये तो स्प्लिट होणार, ते म्हणजे डिस्पर्शन. ठीक आहे, तो सेपरेट होणार. ओके, ते डिस्पर्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, तर लाईट जेव्हा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो तेव्हा तो काय होतं, त्याची डायरेक्शन चेंज होते, म्हणजे तो टुवर्ड्स किंवा अवे फ्रॉम द नॉर्मल बेंड होतो. ठीक आहे, एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट ते आत्ताच आपण बघितलं आहे. लाईट ज्या मीडियममधून गेला आहे किंवा ज्या मीडियममधून निघाला आहे तर त्याच मीडियमच्या बाउंड्रीपासून तो त्याच मीडियममध्ये पुन्हा रिफ्लेक्ट होतो. ठीक आहे, म्हणजे ज्या मीडियममधून सोर्स आहे त्याच मीडियममध्ये तो परत येतो, ते म्हणजे झालं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, तर ह्या तिन्ही प्रोसेसेस इथे होतात. कशा काय तर ते बघा. ओके, आता इथे जो मीडियम असणार आहे ते आहे वॉटर ड्रॉपलेट. ठीक आहे, इथे मीडियम आहे वॉटर ड्रॉपलेट. ठीक आहे, डिस्पर्शनसाठी आपण प्रिझम यूज केला होता. इथे प्रिझमचंच काम हा वॉटर ड्रॉपलेट करणार आहे. ओके, आता हा जो वॉटर ड्रॉपलेट आहे तो आहे डेन्सर मीडियम आणि हा जो लाईट रे येणार तो येणार आहे एअरमधून, बरोबर, हवेतूनच येणार. सो हवा जी आहे ती आहे रेअरर मीडियम आणि हा चालला आहे ह्या वॉटर ड्रॉपलेटमध्ये, तर वॉटर ड्रॉपलेट आहे हे मग डेन्सर मीडियम, बरोबर. ओके, आता बघा हा लाईट रे मग रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जातो आहे, म्हणजेच काय तो एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो आहे. तर इथे कुठली प्रोसेस व्हायला पाहिजे, ऑब्व्हियसली रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाते, सो रिफ्रॅक्शन होणार इथे मग, बरोबर. हा लाईट रे इथून हा जर नॉर्मल असेल, ओके हा सरफेस आहे, सॉरी, हा जर नॉर्मल असणार असा तर इथून तो नॉर्मलपासून अवे बेंड होणार. ॲक्च्युअल तो जायला असा पाहिजे परंतु असा बेंड होणार, म्हणजे पूर्णपणे तो इकडे बेंड होणार. ठीक आहे, नॉर्मलपासून अवे बेंड होणार तो लाईट. ठीक आहे, सो ही प्रोसेस झाली मग रिफ्रॅक्शन प्रोसेस, बरोबर. म्हणजे लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो आहे, रेअररमधून डेन्सरमध्ये, तर इथे होणार रिफ्रॅक्शन. ओके, आणखी काय होणार बघा, जसं की आपण डिस्पर्शनमध्ये बघितलं आहे, जेव्हा लाईट एखाद्या मीडियमच्या बाउंड्रीवर अटॅच होतं, हे होतो काय, इन्सिडेंट होतो. ओके, किंवा एखाद्या मीडियममधून पास होतो सिम्पली. ओके, तर काय होतो, सेपरेट इंटू इट्स कंपोनंट कलर्स व्हाईल पासिंग थ्रू ए मीडियम. एखाद्या मीडियममधून पास होतो तेव्हा कंपोनंट कलरमध्ये सेपरेट होतो, म्हणजेच डिस्पर्शन ऑफ लाईट. ठीक आहे, तर इथे सुद्धा तो एखाद्या मीडियममधून म्हणजे ह्या मीडियममधून पास होतो आहे, तर इथे सुद्धा काय होणार, आणखी डिस्पर्शन होणार. सो सेकंड जी प्रोसेस होणार ती होणार मग डिस्पर्शन. ठीक आहे, इथे जागा नाही, मी नाही लिहित आहे, परंतु इथे आणखी जी दुसरी प्रोसेस होणार ती होणार डिस्पर्शन. ठीक आहे, इथेच होणार डिस्पर्शन. म्हणजे 2 प्रोसेस तर झाल्या. कुठली, डिस्पर्शन म्हणजे हा जो लाईट रे आला तो एका मीडियममधून पास होत आहे, त्यामुळे तो बघा हे जे तुम्हाला 2 लाईन्स दाखवल्या तर 2 लाईन्सच्या दरम्यान ते 7 कलर्स आहेत लाईट रेचे, ह्या 7 कलरमध्ये डिस्पर्शन झालं आहे. ठीक आहे, ओके, आणि तो एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये आल्यामुळे रिफ्रॅक्शन देखील झालं आहे. ओके, आता तिसरी प्रोसेस ती म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ती होणार. कशी काय, टोटल इंटरनल म्हणजे काय, जर लाईट एखाद्या मीडियममधून निघत असेल तर तो त्याच मीडियममध्ये परत येतो आणि पूर्ण लाईट येतो टोटल, तर तेच इथे सुद्धा होणार. ओके, जो लाईट इथून निघाला आहे बघा, आता हा निघाला डेन्सर मीडियममधून इथल्या, तर हा लाईट इथून येणार आणि परत त्याच मीडियममध्ये रिफ्लेक्ट होतो आहे बघा इथून. ओके, जो लाईट इथून निघाला आहे डेन्सर मीडियममधून तो इथून रिफ्लेक्ट झाला आहे ह्याच मीडियमवरून आणि तो परत इथे आला आहे, म्हणजे त्याच मीडियममध्ये परत आला आहे. सो हे झालं मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे, याला नावसुद्धा दिलं आहे बघा, इंटरनल रिफ्लेक्शन. सो हा लाईट परत इथे आला आहे. ओके, आणि पुन्हा आणखी इथे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो आहे, तर पुन्हा आणखी काय होणार, इथे रिफ्रॅक्शन होणार. ठीक आहे, सो आता तिन्ही प्रोसेसेस झाल्या आहे बघा. ओके, आणि त्या तुम्हाला दिसत आहे, इथे झालं रिफ्रॅक्शन, इथेच डिस्पर्शन देखील झालं. ओके, आणि इथे झालं मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि हा लाईट इथे बाहेर पडला. ठीक आहे, मग आता हा जो लाईट इथे बाहेर पडला त्यात होते हे 7ही कलर जे यामधून आले होते, लाईट रेमधून इथे आले 7 कलर, ते 7ही कलर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं आणि इथून बाहेर पडले. ठीक आहे, म्हणून तुम्हाला लक्षात आलं असेल आता की कसा इंद्रधनुष्य फॉर्म होतो. ठीक आहे, आता बघा लाईट रेज कुठून आले, हे सनच्या डायरेक्शनकडून, इकडून समजा इथे सन असेल तर ह्या सनकडून असे आले आणि ते रिफ्लेक्ट होताना सुद्धा इकडे बघा सनच्याच डायरेक्शननी
ओके, म्हणून जो इंद्रधनुष्य फॉर्म होतो तो सुद्धा आकाशातच म्हणजे त्याच डायरेक्शननी बेसिकली फॉर्म होतो. ओके, तो जमिनीवर फॉर्म होत नाही. तो जर रे समजा इथून आला आणि तो इकडे गेला असा, तर म्हणजे तो इंद्रधनुष्य जमिनीवर फॉर्म व्हायला हवा, परंतु नाही. इथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत असल्यामुळे तो पुन्हा परत जातो त्याच मीडियममधून आणि इकडे आकाशात रेनबो फॉर्म होतो. ओके, सो ह्या 3 प्रोसेसमुळे मग रेनबो फॉर्म होतो. जो लाईट रे येतो तो इतर कलरमध्ये स्प्लिट होतो आणि पुन्हा आणखी तसाच बाहेर पडतो 7ही कलरसोबत आणि 7 कलर्स दिसतात ते. ओके, तर अशा पद्धतीने मग हा रेनबो फॉर्म होतो. तर ह्यात कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी, तर ह्या 3 प्रोसेस होतात इथे, ते माहिती असलं पाहिजे. ओके, आता इथे स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ॲक्ट ॲज स्मॉल प्रिझम. जो ड्रॉपलेट आहे तोच एका प्रिझमसारखा काम करतो, स्मॉल प्रिझमसारखा. ओके, होतं काय, जेव्हा लाईट रे सनमधून येणारे ह्या ड्रॉपलेटमध्ये एंटर करतात, ओके, तेव्हा काय होतं, रिफ्रॅक्टेड आणि डिस्पर्स होतं ते. ठीक आहे, रिफ्रॅक्शन होतं आणि डिस्पर्शनसुद्धा होतं इथे. ठीक आहे, त्यानंतर काय होतं, देन देअर इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि त्यानंतर इथे इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे, मग हे पुन्हा आणखी इथून बघा रिफ्रॅक्शन होतं आहे. देअर आफ्टर वन्स अगेन द लाईट गेट रिफ्रॅक्टेड. पुन्हा इथे रिफ्रॅक्शन होतं आहे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये. ठीक आहे, आणि लाईट कमिंग आउट ऑफ ड्रॉपलेटमधून बाहेर येतो. ओके, आणि ह्या सर्व प्रोसेसेस टुगेदर म्हणजे एकासोबत होतात आणि रेनबो प्रोड्यूस होतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सर्व होतं आणि रेनबो प्रोड्यूस होतो. ओके, आणखी एक जे अप्लिकेशन आहे लाईटचे हे जे फिनॉमिनन आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, तेच म्हणजे ऑप्टिक फायबर्स. ठीक आहे, आता हे ऑप्टिक फायबर्स काय आहे, तुम्ही ऐकलं असेल किंवा नाही ऐकलं असेल कदाचित. तर हे सुद्धा बेसिकली लाईटच्या टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या अप्लिकेशन आहे एक, म्हणजे त्याच्याच प्रिन्सिपलवर बेसिकली काम करतं. तर जे आता हे मी तुम्हाला सांगून समजणार नाही. याचे उपयोग जे आहे त्याच मोठ्या प्रमाणावर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी. ठीक आहे, डेटा ट्रान्सफर म्हणजे जो इंटरनेटचा वगैरे डेटा आहे तो ट्रान्सफर करण्यासाठी, तसेच लाईट ट्रान्सफर करण्यासाठी. ओके, ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आज यूज केला जातो. त्यासाठी तुम्ही सिम्पली नेटवर वगैरे बघा, म्हणजे तुम्हाला एक बेटर समजणार, आयडिया येणार की नेमकं काय आहे. ओके, कारण इथे सांगून तुम्हाला जस्ट म्हणजे माहितीच आहे तेच होणार आहे म्हणून, परंतु नेमकं आहे काय तर ते तुम्ही तिथे बघा, म्हणजे इमेजेस वगैरे दिसतील, सर्व काही तुम्हाला प्रॉपर असेल. ओके, सो ऑप्टिक फायबर्स हे सुद्धा एक टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं अप्लिकेशन आहे. ठीक आहे, ओके, मग आता इथले हे सॉल्व प्रॉब्लेम्स बघू आणि हा चॅप्टर नंतर इथेच संपणार. ठीक आहे, सो यातला मग पहिला प्रॉब्लेम आहे की द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.36. आता प्रॉब्लेम सोडवताना तिथे 3 स्टेप्स घ्यायच्या. पहिलं तर गिवन काय आहे, सेकंड घ्यायचं की टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे, आणि त्यानंतर सोल्युशन. ठीक आहे, सो गिवन काय दिलं आहे मग, सो ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, मग त्याची व्हॅल्यू लिहून घ्यायची, n इज इक्वल टू 1.36. ठीक आहे, विचारलं काय, व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. ओके, म्हणजे वेलॉसिटी आपल्याला फाइंड करायची आहे, सो V2 घेतो आहे मी. ओके, वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम दिली आहे. आता बघा होणार काय इथे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. याचाच अर्थ काय असतो की जो लाईट रे आहे ॲब्सोल्यूट कधी असतो, जेव्हा वरचा जो मीडियम आहे तो व्हॅक्यूम असतो तेव्हा. म्हणजेच लाईट रे बेसिकली व्हॅक्यूममधून येणार आहे आणि कुठे जाणार तर वॉटरमध्ये जाणार आहे. म्हणजे खालचं जे मीडियम आहे ते आहे वॉटर. म्हणजे बघा वरतून येतो तो रेअरर मीडियममधून, खालती आहे डेन्सर मीडियम. तर लाईटचा जो रे आहे तो टुवर्ड्स नॉर्मल बेंड होणार, म्हणजे इकडे. ओके, आता याची जी स्पीड आहे वरती ती असणार V1. ओके, म्हणजेच व्हॅक्यूममध्ये स्पीड जी दिली आहे तुम्हाला 3 × 10⁸. सो V1 हे दिली आहे आणि आपल्याला V2 फाइंड करायची आहे, म्हणजे ह्या मीडियममध्ये जी स्पीड असणार वॉटरमध्ये ती फाइंड करायची आहे. ओके, सो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, n इज इक्वल टू V1/V2. सो V1ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 3 × 10⁸, बरोबर, आणि n सुद्धा दिलं आहे. V2 फाइंड करायचा, मग V2ला ह्या बाजूला न्या आणि याला डिवाईड करा, ही व्हॅल्यू भेटणार तुम्हाला. ठीक आहे, सो सिम्पली फॉर्म्युल्यावरून हे तुम्ही काढू शकता. ओके, तसाच सेकंडसुद्धा प्रॉब्लेम आहे की लाईट ट्रॅव्हल्स विथ अ स्पीड ऑफ 1.5 × 10⁸ मीटर/सेकंद इन अ मीडियम. सो वेलॉसिटी दिली आहे V1. ठीक आहे, ऑन एंटरिंग सेकंड मीडियम. ठीक आहे, असं असणार बघा, ही नॉर्मल लाईट एका मीडियममधून V1 या स्पीडनी ही दिली आहे आणि जेव्हा सेकंड मीडियममध्ये जो जातो तेव्हा त्याची स्पीड एवढी होते 0.75 × 10⁸. सो V2. व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारला आहे कशाचा,
सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. तर आता सांगितलं आहे मी तुम्हाला 2 1 असेल तर 1 2 होणार, म्हणजे फर्स्ट मीडियम अपॉन सेकंड मीडियम. बरोबर. सो म्हणजेच काय V1 अपॉन V2. मग फर्स्ट मीडियममध्ये स्पीड किती आहे V1 1.5 अपॉन सेकंड मीडियममध्ये स्पीड, सो दॅट इज 2. ओके. इथे जर तुम्ही कन्फ्यूज व्हाल की N2 काय घ्यायचं आहे, 2 1 काय घ्यायचं आहे आणि V1 V2 कशा काय घ्यायचं आहे, सो जे तुम्हाला विचारलं आहे ते लिहून घ्या आधी. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. मग इथे V1 V2 कसं काय घ्यायचा, तर जो इथे 2 1 आला आहे तर त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे 1 2 घ्यायचं. 2 1 असेल तर 1 2. ठीक आहे. मग V1 जो आहे तो हा आहे. ठीक आहे. V1 हा आहे जो दिला आहे तुम्हाला. सो ही व्हॅल्यू टाकायची आहे तिथे आणि आन्सर. ठीक आहे. सो हे सिम्पल प्रॉब्लेम्स होते आणि इथे एक्झरसाईजमधले सुद्धा प्रॉब्लेम्स आपण एक्झरसाईजच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये बस एवढंच. काही प्रॉब्लेम असेल, क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. सो चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत अभ्यास करत राहा.